1 वाटी पिठात माझ्या 25 छोट्या वड्या तयार झाल्या. माझ्या इझी रेसिपींसाठी अगोदर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार गृहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी चॅनलवरती. तर आज मी रव्याची वडी करते दिवाळीसाठी. त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलाय, त्यात 1 वाटीनं 1 वाटी साखर घेतली आणि ज्या वाटीनं रवा घेतलाय ना मी त्याच वाटीनं मोजून 1 पाव कप तूप घेतले आणि 6 ते 7 विलायची घेतली आहे. मध्ये साखर टाकून मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे. वाटी पाणी घेतले. कढई आपली गरम झालेली आहे, ह्याच्यामध्ये मी आपलं सगळं पाव वाटी तूप ओतले. आता रवा ओतूया. हे कंटिन्यू हलवत राहायचं, खाली चिटकू नाही द्यायचं. लो फ्लेमवरती कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे आपला रवा आहे तो करपणार नाही किंवा खाली चिटकणार नाही. मी 10 मिनिट लो फ्लेमवरती रवा भाजून घेतला. थोडा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. व्यवस्थित रवा भाजून झालेला आहे. आता आपण पाकाची तयारी करूयात. 1 वाटी साखर टाकायची आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं. हलवत राहायचं, खाली साखर चिटकू नाही द्यायची पातेल्याला. त्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे. जी तार पडते, आपला पाक झालेला आहे, बघू शकतात तुम्ही. येस, बघा तुम्ही आता बघू शकता. त्याची गोळी होतीये खाली, म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालाय. ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकूयात आणि थोडस मिक्स करून घेऊयात सगळीकडे. पाक झालेला आहे, वेलची पूड पण टाकली. आता रवा टाकूयात आपण जो भाजून घेतला होता. माझ्या चॅनलचंच नाव आहे मदर डॉटर रेसिपीज. आई करते, मी पण आईकडून शिकते काही गोष्टी. हे व्यवस्थित मिक्स करायचं. ताटाला तूप लावून हे ओतायचं. मी तूप नाही लावलं कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये खूप तूप होतं, त्याच्यामुळे खाली वडी चिटकणार नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता. ताटात अशी व्यवस्थित पसरून घ्यायची. तुम्हाला जर जाडसर पाहिजे असेल तर तुम्ही छोटं ताट घ्या, म्हणजे वडीची जाडी आहे ना ती वाढेल. मला जास्त जाड नाही आवडत, पातळ आवडते, म्हणून मी मोठ्या पसरट ताटामध्ये ओतले. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जशी जाडी हवी वडीची तशी तुम्ही त्या ताटामध्ये ओतू शकता. आपली वडी रेडी झालेली आहे. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कापून घेऊ शकता. दिवाळीच्या रेसिपीमध्ये मी पहिल्यांदाच वडी केलेली आहे. प्रत्येक गोष्ट गोड पासून सुरुवात करायची म्हणून मी वडी केली आणि आईनं मला खूप छान शिकवलेली आहे. आणि काही टिप्स ट्रिक्सची काहीच गरज नाही. खूप इझी पद्धत आहे माझी रव्याची वडी करायची. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा.